मी सुवर्णा नितीन मेने, सुनिधी मेनेची मम्मी. आजचा दिवस आपण बघत आहोत की सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचं सुवर्णपान आज पेजच्या याच्यावर कोरलं जात आहे आणि असं सुवर्णपान दरवर्षी कोरलं जातं. या यशाच्या मागे विद्यार्थ्यांचं यश, त्याच्या मागे त्यांची मेहनत तर आहेच, पण त्या मेहनतीबरोबरच सर्व पालकांचं जेवढी मेहनत आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आहे ती या पेजच्या टीमची. वाणी मॅडम, वाणी सर, हनी सर, तिवारी सर, पाठक सर आणि ज्यांना म्हटलं गेलं सुरुवातीला सायलेंट हिरो, ते सर्व सायलेंट हिरो, त्यांची पण तेवढीच मेहनत आहे. मी माझ्या मुलीच्या यशाचा प्रवास जवळून बघितला. त्या यशामागे जर बघितलं, माझ्या मुलीने 10वीला असताना पेज जॉईन केलं. 10वीला असताना तिने जॉईन केल्यानंतर तिने 10वीचा अभ्यास कमी आणि मॅडम सांगतील त्याप्रमाणे जास्त अभ्यास सुरू केला. तिच्यातली जिद्द चिकाटी तर होती, पण त्याला एक योग्य आकार, एक दिशा देण्याचं काम पेजने केलेलं आहे. आणि जसं एक रत्नपारखी प्रत्येक हिऱ्याला तोलून मापून पैलू पाडत असतो, तसं वाणी मॅडम मुलांमधल्या कुठल्या मुलामध्ये कुठलं काय गट्स आहेत आणि तो काय करू शकतो हे आधी सुरुवातीला सांगून टाकतात. त्यांनी मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेली तेव्हाही म्हटल्या होत्या मॅडम की सुनिधी करू शकते, ती ॲडव्हान्स क्रॅक करेल. तिने शेवटी वाटलं होतं की मी नाही करू शकणार, पण मॅडमांची मोटिवेशन इतकं होतं की मुलं करू शकतात. आणि तिच्या या यशाचंच पहिलं पाऊल म्हणजे ती 11वीला असतानाच मॅथ ऑलिम्पियाडच्या 2ही लेवल तिने पार केल्या. यशाबरोबर तिला काही वेळेस कमी मार्क्स मिळाले, नाराज झाली, पण तरी पण अशा वेळेस खरं सांभाळून घेतलं असेल ते मॅडमांनी. मॅडमांच्या या मेहनतीला खरंच सलाम. मॅडम एकच म्हणतात की तुमचा भूतकाळ काहीही असो, भविष्य तुम्ही घडवू शकता आणि भविष्य घडवायचं असेल तर स्वप्न बघा आणि स्वप्न बघायची असेल तर ती नक्कीच साकार होतात आणि ते खरंच आज विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे. आपण 2 वर्षाच्या या प्रवासामध्ये मुलांना बघत असताना म्हणतो की कधी एकदा ही परीक्षा संपते आणि मुलं या जाचातून केव्हा सुटतील, केव्हा त्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि त्यांची लाईन सेट होईल. आपण हे 2 वर्ष अनुभवतो, पण मॅडम हे दरवर्षी अनुभवतात आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक बॅचमधून चांगला रिझल्ट काढण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि रिझल्ट हा चांगलाच येतो. तेव्हा पेजच्या या मेहनतीचं सर्व टीमचं मी आभार, धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण जेव्हा म्हणतो की 10वी नंतर की मुलांना कुठे टाकायचं, असा प्रश्न आमच्यासमोरही पडला होता की कोट्याला जायचं, जळगावमध्ये काय आहे, पण सुनिधीची इच्छा होती की मी जळगावमध्ये करू शकते, मी जळगावला राहील. तिने ते ओळखलं होतं आणि तिच्या या मेहनतीला फळ नक्कीच मिळालं. तिला आता IIIT जबलपूर हे कॉलेज मिळालेलं आहे. तेव्हा मॅडमांच्या या मेहनतीसाठी हा आजचा आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील आणि याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहील. म्हणून 1-2 ओळी फक्त मी बोलते. आनंद या जीवनाचा सुगंधा पडी दरवळावा, पाण्यातील सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा पडी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाण त्या जीवनाचा आरंभ हा ओळखावा. या उक्तीप्रमाणे स्वतः मॅडम दिसतात, सर्व स्टाफ दिसतो आणि तेव्हाच हा चंदनाचा सुगंध आपल्याला यशाचं पान आज आपण सर्वजण बघत आहोत. असं पान दरवर्षी कोरलं जाऊन एक सुवर्णगाथा पेजची नक्कीच रचली जाईल. येणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की मॅडमांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मेहनत करा, त्यांचं ऐका, नक्कीच यश तुमच्या हातात असेल. थँक्यू.